तुम्हाला माहिती आहे, काही विशिष्ट शब्द फार प्रचलित होतात आणि मग त्यांना बझवर्ड असं म्हणतात. आजकालचा बझवर्ड काय माहिती आहे तुम्हाला? माहितीच असेल, डोपामिन. आता डोपामिन म्हणजे काय? तर डोपामिन इज ॲक्च्युअली एक ट्रान्समिटर, एक न्यूरोकेमिकल आहे असं आपण म्हणूया, की जे आपल्या मेंदूमध्ये तयार होत असतं. आणि जेव्हा जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्ट करण्याची इच्छा होत असते, म्हणजे आपल्या मनामध्ये ड्राईव्ह निर्माण होत असतं की चलो करके देखेंगे असं वाटत असतं, तेव्हा डोपामिनचा एकदम उसळी मारली जाते आणि त्याने एक एनर्जी येते आणि असं वाटतं की चलो करेंगे. आता काय आहे, डोपामिन हे अत्यंत महत्त्वाचं केमिकल आहे, ज्याने आपण काम करू शकतो, कामातला थोडा आनंद आपल्याला मिळतो, कारण एक्साइटमेंट असते, मोटिवेशन असतं. तर हा डोपामिन इफेक्ट याला म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ एखादा जर ॲथलीट तयार असेल आणि त्याला म्हणतात की 1 2 3 गो, गेट सेट गो, अशा वेळेला डोपामिनचा एकदम सर्ज येतो आणि ते पळत सुटतात. म्हणजे धावायला लागतात. आता काय झालंय की या अशा प्रकारच्या शारीरिक कसरती, हालचाली किंवा एक्सरसाइज हे करत असताना डोपामिन हे फार महत्त्वाचं ठरतं आणि त्याने आपल्याला एखादी गोष्ट करावीशी वाटते, परत परत करावीशी वाटते. कंटाळा आला तरी डोपामिनचा स्राव आल्यानंतर वी गेट रेडी, गेट सेट अँड गो. आता गंमत काय झाली आहे की याच्यामध्ये जो ड्राईव्ह इफेक्ट असतो तो ॲक्च्युअली शारीरिक मेहनतीमधनं, कसरतीमधनं किंवा व्यायामाच्या प्रकारामधनं जर निर्माण होत असेल तर आपल्या ॲक्टिव्हिटीज खूप छान होतात आणि आपण त्या एन्जॉय करतो. परंतु आपल्याला जर अशा प्रकारचं डोपामिन व्हिडिओ गेम खेळत असताना आलं तर क्षणोक्षणी काही ना काहीतरी घडत असतं आणि क्षणोक्षणी आपल्याला त्यातनं डोपामिनची उसळी येत असते. आता रीलमध्ये काय होतं, तर रील तर काही सेकंदाचं असतं आणि एक संपल्यानंतर दुसरं कोणतं येणार हे आपल्याला ठाऊक नसतं. त्याच्यामुळे नवीन आल्यानंतर त्या क्षणी एकदम आपल्याला डोपामिन सर्ज येतो आणि आपण सतत बघत राहतो. हे मी पण अनुभवलंय ना, कारण त्याच्यामध्ये जी एक नॉवेल्टी असते, वेगळेपणा असतो, दॅट कीप्स यू गोईंग. आणि काय होतं ठाऊक आहे तुम्हाला, की डोपामिन सतत येत गेलं की त्या डोपामिनचं थोडं हॅबिच्युएशन होतं. हा ये तो सब देखा है, हे काहीतरी नवीन पाहिजे, काहीतरी वेगळं पाहिजे असं वाटायला लागतं. आणि ते वेगळं शोधण्याच्या नादामध्ये आपण रील्स एका मागोमाग एक पाहत राहतो, व्हिडिओ गेम खेळत राहतो, कारण दरवेळेला काहीतरी एक्साइटमेंट मिळते. आणि काय होतं की त्याच्यामध्ये आपण इतके गुंगून जातो की काही क्षणातच आपल्याला त्या एक्साइटमेंटमध्ये आपण कुठे आहोत आणि काय करतो आहोत आणि आपला किती वेळ जातो आहे त्या गोष्टी करण्यामध्ये याचं भान राहत नाही. त्यामुळे काय होतं की आपली मानसिक शक्ती, मानसिक ऊर्जा सगळी अशा गोष्टी करण्यामध्येच खर्च होऊन जाते, म्हणजे वाया जाते. आता यालाच त्याच्यामध्ये रंगून जाणं, गुंतून जाणं, ते थांबवता न येणं, काहीतरी घडेल अशी आशा वाटत राहणं आणि त्याच्यावरती आपण सतत केंद्रित राहणं, हे एखाद्या व्यसनासारखं होतं. आणि मग सारखं व्यसन केलं, सारखी ती गोष्ट केली की करण्यातली जी मोटिवेशन असतं ते थोडं, कारण नॉवेल्टी आयटम संपतो म्हणून कमी होतं, म्हणून सातत्याने काहीतरी नवीन शोधावं लागतं आणि सारखी नवीन रील्स आपण रोल करत राहतो. कसा वेळ जातो कळत पण नाही. ती छोटीशी रील्स असतात, त्याच्यामध्ये आपलं मन पटकन गुंतून जातं. आणि गंमत सांगू, आपलं मन अशा प्रकारे गुंतून पडावं आणि एका मागोमाग एक आपण बघत राहावं, ज्या योगे तुम्हाला त्याच्यात तुम्ही खिळून राहाल आणि मग त्यांचा व्यापारी हेतू बाहेर येतो आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांची जाहिराती, त्यांच्या गोष्टी आणि तुमच्या मनावर केलेले झालेले परिणाम तुमच्या लक्षात न येता होत असतात.
एखादी गोष्ट जर तुमच्या मनावर ठसवायची असेल तर तीच गोष्ट वेगवेगळ्या वेगळ्या प्रकारे आपण सांगत गेलो की आपल्याला काही वेळाने खरं वाटायला लागतं, ती दुनिया खरी वाटायला लागते. कारण आपल्याला भान राहत नाही, कारण डोपामिन. आता खूप जेनझी मंडळी काय करू, मला डोपामिनचं व्यसन लागलंय असं म्हणतात. ऐसा कुछ नहीं होता है बॉस. तू खेळायला गेलास, फुटबॉल खेळायला गेलास, बॅडमिंटन खेळत असशील, मैदानी खेळ खेळत असतील तर प्रत्येक क्षणी काहीतरी वेगळं घडतच असतं ना. आणि ते घडत असताना तुझी जी शारीरिक मेहनत होत असते त्याने तुझ्या शरीराला बळ येतं. दॅट डोपामिन इज रिअली गुड. खरं म्हणजे ह्या प्रकारचं डोपामिन हे एखाद्या नशिल्या पदार्थाच्या सेवनाआधी पण येत असतं आणि त्याच्यामध्ये तर डोपामिन निर्माण करण्याची जास्ती शक्ती असते. त्यामुळे डोपामिन या गोष्टीचा म्हणजे या स्रवाचा, या द्रव्याचा आपल्या मेंदूवरती चांगला परिणाम होत असतो. तो आपण आपल्या कृतीने वाईट करून घेत असतो, त्याची नशा चढते, व्यसन होतं आणि आपण त्याच्यात गुंतून पडतो. त्यामुळे डोपामिन इज ग्रेट, परंतु कशासाठी ते निर्माण झालं हे जास्त महत्त्वाचं आहे. याच्याकरता अर्थातच माइंडफुलनेस, मेडिटेशन अशा प्रकारच्या स्वतःला लावलेल्या शिस्तीचा फार मोठा परिणाम होत असतो. त्यामुळे डोपामिनचं सवय लागली आहे, व्यसन लागली आहे, हे समर्थनाकरता नका वापरू, समजून घ्या. आणखीन डोपामिन विषयी खूप बोलता येण्यासारखं आहे. फिर कभी